बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. दोन्ही संघ आपल्याला विनंती आहे आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. निलेश आणि जयेशची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्ग वरती प्रतीक पाहायला मिळतोय. पहिल्या षटकासाठी संघाच्या कर्णधाराने प्रतीक वरती विश्वास दाखवलाय. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, जे जमिनीला दान झालाय. पहिल्या चेंडूवरती जीवनदान मिळालंय आणि 2 धावा देखील तदनंतर पळून पूर्ण केल्या गेल्या आहेत. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येला देखील श्री गणेशा झालाय. धावफलकाला आकार द्यायला आता मात्र सुरुवात झाली आहे. नक्कीच पहिल्या चेंडूवरती संधी होती निलेश सारख्या एका मोठ्या फलंदाजाची विकेट मिळवण्याची, मात्र ती संधी आता मात्र गमावलंय BYB देवदे संघाने आणि जीवनदान नक्कीच मिळालंय निलेशला. यावेळेस नो लुक फटका खेळण्याचा प्रयत्न, नो लुक शॉट घेण्याचा प्रयत्न, गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. डिक्लेअरच्या स्वरूपात एकेरी धाव धावफलकावरती जोडली जाते आणि या एकेरी धावेने धावसंख्या देखील 3 वरती जाऊन पोहोचल्या. यावेळेस हा ट्रॅकर चेंडू अकूट टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा बॅटची लिडिंग गेज, पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्र आणि पुन्हा एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात ही एकेरी धाव धावफलकावरती जोडली गेल्या. त्याचबरोबर धावसंख्येचा विचार केला तर आता मात्र 4 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. पहिल्या 3 चेंडूंवरती आतापर्यंत 4 धावा कुटण्यामध्ये यश आलंय. त्याचबरोबर पाहायला गेलं तर निलेशचा एक झेल देखील सोडला गेलाय. या षटकाचा विचार केला, या षटकाचा विस्तार पाहता 4 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. यस, यावेळेस क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, ऑलॉंग द ग्राउंड फटका ट्रॅव्हल झालाय एकेरी धावेसाठी आणि या एकेरी धावेने आता मात्र धावसंख्या 5 वरती जाऊन पोहोचले. सिंगल डबल वरती जोर दिला जातोय. समोर देखील एक चांगला गोलंदाज आहे. या लांजा परिसरातील देवदे गावातील हा खेळाडू आहे आणि आतापर्यंत या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस सर बॅटने फटका, पॅरलल, क्षेत्ररक्षकाला बीट करत बॉल चाललाय 1 बाउंस सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी चौकार. नऊ धावा आता मात्र धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ प्रगती होता. या चेंडूवरती नक्कीच एक चांगला फटका. इथे मात्र पुन्हा एकदा अकूट टप्पाचा बॉल, क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती चांगलं कमबॅक पाहायला मिळालंय. पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचले. धन्यवाद डीजे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत बोकड चषक 2025 ची ही स्पर्धा, भव्य आणि दिव्य स्पर्धा, पप्पू मुळे सर असतील, अभिजित राजेशिर्के सर असतील यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा पार पडताना पाहायला मिळते. आजचा हा दुसरा आणि अंतिम दिवस आहे आणि या दुसऱ्या आणि अंतिम दिवसातली ही तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती सुजल दाखल झालाय. पहिला चेंडू नक्कीच चांगल्या प्रकारे हातायला गेलाय आणि त्या चेंडूवरती पाहायला गेलं तर विकेट देखील आले. निलेशची विकेट आले. पहिल्या चेंडूवरती निलेशला माघारी परतावं लागतंय. सन्मान्य आदरणीय विजय जाधव सर इथं देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. त्यांना मी विनंती करतो की मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर दाखल झाला. नक्कीच पहिल्या चेंडूवरती सुजलने एक निलेशच्या स्वरूपात मोठा धक्का दिला. यावेळेस बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉलर बॅक ड्राईव्ह, नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पैकी देखील त्यानंतर चांगली पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. यस, पहिल्या चेंडूवरती नक्कीच विकेट आल्यानंतर दुसरा चेंडू देखील चांगल्या प्रकारे हाताळलाय. यस, हा चेंडू खोलात टाकला होता. नक्कीच चांगला चेंडू पाहायला मिळालाय. एकेरी धाव पूर्ण केली जाते. एकेरी धावेवरती सध्या मात्र समाधान देखील मानावं लागतंय. दरम्यान यापुढील होणारी मॅच थोडेसे चेंजेस केले जात आहेत. लांजा संघाच्या विरोधात महालक्ष्मी गव्हाणीचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. दोन्ही संघांच्या कर्णधारासाठी हा कॉल असेल. यानंतरची होणारी मॅच लांजा संघाच्या विरोधात महालक्ष्मी गव्हाणीचा संघ. दोन्ही संघ मुख्य व्यासपीठासमोर नाणेफेकीसाठी यायचंय. दरम्यान मॅच कडे वळूया. धावफलकावरती आता मात्र 10 धावा लागल्या गेल्यात. यस, यावेळेचा फटका, आकाशाला गवसणी घालणारा हा स्ट्रोक पाहायला मिळालाय. मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय दुहेरी धावेसाठी आणि या 2 धावेने धावसंख्या देखील 12 वरती जाऊन पोहोचली आहे. नक्कीच जयेश आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. चला, गव्हाणी संघ, महालक्ष्मी गव्हाणी संघ आणि लांजा संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी मुख्य व्यासपीठासमोर यायचे. यावेळेचा फटका, क्रॉस बॅट स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल पकडला गेलाय का? नक्की झेलचे चान्सेस होते, मात्र ड्रॉप झालाय कॅच इथे आणि संधी मिळाली जयेश सारख्या फलंदाजाला. त्याचबरोबर 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या. चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले, मात्र हा झेल अखेरता जमिनीला दान झालाय. त्यामुळे त्या 2 धावा देखील पळून पूर्ण करण्यामध्ये यश आलंय. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकेरी धावेने धावसंख्या आता मात्र 15 वरती जाऊन पोहोचले. दुसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचले. युवराज ग्रुप यांना मी विनंती करतो की मुख्य व्यासपीठासमोर यायचंय नाणेफेकीसाठी. आपल्या हस्ते इथे नाणेफेक केलं जाईल. युवराज ग्रुप, आपल्याला विनंती आहे की नाणेफेक करून घ्यायचं. आपल्या हस्ते हे नाणेफेक केलं जाईल. यस, नक्कीच महेशचा इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चांगला चेंडू हाताळला गेलाय. BYB देवदे संघ या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 2.1 षटकामध्ये फक्त आणि फक्त 15 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत. यस, पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न पंचांनी दंडित केलाय. व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव धावफलकावरती जोडली जाते. आपण मेन स्क्रीनवरती पाहताय नाणेफेक होतं. यापुढील होणारी मॅच लांजा संघाच्या विरोधात महालक्ष्मी गव्हाणीचा संघ. लांजा तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष युवराजजी कुरूप इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. त्यांचा देखील यथोचित सन्मान इथे केला जातोय. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेणारा चेंडू. या चेंडूवरती नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगलं षटक आतापर्यंत हाताळलं. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये धावा रोखण्यामध्ये यश आलंय.
फक्त आणि फक्त 3 धावा आतापर्यंत 2 चेंडूंवरती खर्च केलाय. पहिल्या 2 षटकामध्ये देखील धावा रोखल्या गेल्या आणि तीच कामगिरी तिसऱ्या षटकामध्ये महेश देखील करताना पाहायला मिळतोय. अकुट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न पंचांनी दंडित केलाय. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव धावफलकावरती जोडली जाते आणि या एक्स्ट्रा धावेने आता मात्र धावसंख्या 19 वरती जाऊन पोहोचले. 19 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 19 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. यावेळेस स्लॉट मध्ये होता, पार्किंग लॉट मध्ये तब्दील केलाय. कमालीचा फटका पाहायला मिळाला. प्रेक्षकांची गर्दी देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कमालीची प्रेक्षकांची गर्दी देखील झाले या स्पर्धेमध्ये. एक चांगली स्पर्धा भोकर चषक 2025 हे भव्य आणि दिव्य आयोजन आणि प्रेक्षकांचा देखील प्रतिसाद झालाय आणि प्रेक्षकांचं स्वागत देखील केलंय. आणखीन एक मोठा धमाका जयेशच्या बॅट मधून, आणखीन एक उत्तुंग षटकार. सलगचा दुसरा षटकार ठोकलाय महेशच्या विरोधात. धावसंख्या आता मात्र 31 वरती जाऊन पोहोचले आहे. आता मात्र फायटिंग टोटल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जयेश आपल्या संघाला पुन्हा एकदा नवसंजीवनी देण्याचं काम करतोय. यावेळेस पुन्हा एकदा अकुट टप्प्याचा बॉल पूर करण्याचा प्रयत्न. एकेरी धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झालाय आणि 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण केल्या गेल्या आहेत. या 2 धावेने धावसंख्या आता मात्र 33 वरती जाऊन पोहोचले. कमालीची बॅटिंग पुन्हा एकदा आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढलाय आणि पुन्हा एकदा संघाला नवसंजीवनी देण्याचं काम केलंय. धावसंख्या आता मात्र 33 वरती जाऊन पोहोचले. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू नक्कीच पंच दंडित करतील. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव धावफलकावरती जोडली जाते आणि या एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या देखील 34 वरती जाऊन पोहोचल्या. षटकार लगावला तर 100 रुपयांचं कॅश प्राइज अभिजित राजे शिर्के यांच्याकडून लागले गेले. यस, नक्कीच पुन्हा एकदा पंचांनी दंडित केले. धावसंख्या आता मात्र 34 वरती जाऊन पोहोचले. 35 वरती जाऊन पोहोचले धावसंख्या पाहायला गेले तर. अकुट टप्प्याचा बॉल पुल केलाय. पॅरलल स्ट्रोक, वन बाउंस सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी जयेशच्या बॅट मधून मार्क वरती 4थं षटक हाताळण्यासाठी राज वरती विश्वास दाखवला गेलाय. स्ट्रायकिंग एंड वरती आपण मयूरला पाहतोय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू हाताळला गेलाय. नक्कीच पाहायला गेलं ना तर जयेशच्या बॅट मधून 9 चेंडू आणि 27 धावांची खेळी साकारली गेले. पण दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंड वरून पुरेशी साथ त्याला मिळत नाही. मयूर 5 चेंडू आणि 1 धावेवरती खेळताना पाहायला मिळतोय. अतिशय स्लो, अतिशय शांत खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आता मात्र मयूरची एक शांत खेळी संपुष्टात आली आहे. मयूरला माघारी परतावं लागतंय. धक्का क्रमांक 2, मयूर बॅक टू टेक आउट.
मयूरची जागा घेण्यासाठी किरण दाखल झालाय. नक्कीच पाहायला गेलो तर 27 धावा या जयेशच्या बॅटमधून आलाय आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 39 वरती पाहायला मिळते. एकटा लढतोय. यस, इथे मात्र लोअर फुल टॉस बॉल सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमा रेषेच्या बाहेर आल्या आल्या यस, इथे मात्र आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल पाहायला मिळतोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच किरणने आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती षटकार लगवला. तदनंतर मात्र राजने देखील चांगला कमबॅक केलाय आणि धावसंख्या रोखले 45 या धावसंख्येवरती. यावेळी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपिंग तितकीच चांगली पाहायला मिळाली. किरणची खेळी देखील इथे संपुष्टात आले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कैलास दाखल झालाय. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 45 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. यस, इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती एकेरी धाव पूर्ण केली जाते सुखरूपरित्या आणि या एकेरी धावेने धावसंख्या देखील 46 वरती जाऊन पोहोचली आहे. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. नक्की जयेश याच्याकडून आपल्या संघाला एक चॅलेंजिंग टोटल पर्यंत नेऊन ठेवण्याचं काम जयेशने केले. 9 चेंडू आणि 27 धावांची आक्रमक खेळी जयेशच्या बॅटमधून पाहायला मिळाले. एकदा टाळ्या होऊन जाऊ दे जयेश याच्यासाठी. चांगली बॅटिंग, आपल्या संघाला नवसंजीवनी देण्याचं काम, आपल्या संघाला या मॅच मध्ये ठेवण्याचं काम जयेशने केलंय. ठाकरे पुरस्कृत लांजा तालुका मर्यादित भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा बोकड चषक 2025 चे हे भव्य आणि दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. पप्पू मुळे सर, अभिजित राजे शिर्के सर यांच्या या संकल्पनेतून ही स्पर्धा पाहायला मिळते. त्याचबरोबर मंदार रसाळ असेल, दीपक आडविलकर असतील, रोहन धनावडे आणि अजय चव्हाण यांच्या सहकार्याने ही स्पर्धा पार पाडताना पाहायला मिळते. आजचा दुसरा आणि अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या दिवशी पाहायला गेलं तर वैभव वसाहत लांजा संघ हा फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ होता आणि आजच्या दिवसामध्ये कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करेल, नक्कीच पाहायला गेलं तर तब्बल 12 ते 13 संघांनी या स्पर्धेमध्ये प्रवेश घेतला. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ हा वैभव वसाहत लांजा संघाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल, येणारा काही काळच सांगून जाईल. बोकड चषक 2025 हे भव्य आयोजन पप्पू मुळे आणि अभिजित राजे शिर्के यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे.
थँक्यू सो मच. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. प्रतीक आणि राजची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. राज करण्यासाठी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. येणारे 24 चेंडू आणि या 24 चेंडू मध्ये 47 धावांचं एक आव्हान ठेवलंय. नक्की जयेशच्या त्या आक्रमक खेळीमुळे 46 धावांपर्यंत मजल मारता आली आहे. त्यामुळे 24 चेंडू आणि 47 धावांचं आव्हान देखील ठेवलंय. गोलंदाजी मार्कवरती किरण पाहायला मिळतोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी संघाच्या कर्णधाराने विश्वास दाखवलाय. किरण यांनी जर या मॅच मध्ये हॅट्रिक घेतली तर 500 रुपयांचं कॅश प्राइज अभिजित राजे शिर्के सर यांच्याकडून लागलं गेलंय. नक्कीच बक्षिसांची खैरात देखील पाहायला माहिती आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. अकू टप्पाचा बॉल नक्कीच विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसवलाय. पहिला चेंडू नक्कीच चांगल्या प्रकारे हातायला गेलाय. किरण गरज आहे अशा प्रकारच्या डॉट बॉलची आणि तेच डॉट बॉल पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळालाय. यस आणखीन एक बॉल. काय चेंडू टाकलाय. एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळते. नक्कीच पाहायला गेलं तर प्रतीक सारखा एक चांगला फलंदाज आला इथे मात्र बीट करण्याचं काम करतोय. सलगचा दुसरा डॉट बॉल येतोय. लगातारचा हा दुसरा डॉट बॉल पाहायला मिळतोय गोलंदाज किरण याच्याकडून. यावेळेस मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकेरी धावेने संघाच्या धावसंख्येला श्री गणेशा झालाय आकार द्यायला. आता मात्र धावफलकाला सुरुवात झाली आहे. पहिले 2 चेंडू नक्कीच चांगले पाहायला मिळाले. डॉट बॉल हाताळले तदनंतर मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज तितकासा टायमिंग चांगला नव्हता. त्यामुळे घोषांकित क्षेत्रामध्ये एकेरी धाव पूर्ण केली जाते. यस आणखीन एक बॉल वेगात टाकला होता विकेट किपर कडून. यावेळेस चुकी झाली आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात ही एकेरी धाव पुन्हा एकदा पूर्ण केली जाते. धावसंख्या आता मात्र 2 वरती जाऊन पोहोचल्या. पहिल्या षटकाचा खेळ प्रगती बतावत त्याने पहिले 4 चेंडू नक्कीच चांगल्या प्रकारे हाताळले गेले. संघाला जी गरज होती त्याच गरजेचं काम पूर्णपणे करतोय गोलंदाज किरण. यस पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा बॉल. यावेळेस पंच दंडित करतील. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव धावफलकावरती जोडली जाते आणि एक्स्ट्रा धावेने धावसंख्या देखील 3 वरती जाऊन पोहोचले. या चेंडूवरती नक्कीच विकेट मिळाले. प्रतीक सारख्या फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. विकेट किपरचं चातुर्य इथे पाहायला मिळालंय. त्यामुळे प्रतीकची खेळी संपुष्टात आली आहे. पहिला धक्का बसलाय 3 या धावसंख्येवरती. प्रतीक बॅक टू द ग्राउंड. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत बोकड चषक 2025 विनायकजी राऊत यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर पाहायला गेलं तर पप्पू मुळे सर आणि अभिजित राजे शिर्के सर यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य. ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यामध्ये ज्यांचं मोलाचं सहकार्य राहिलंय, ज्यांचा हातखंड मोलाचा राहिलाय ते म्हणजेच पप्पूजी मुळे सर असतील आणि अभिजित राजे शिर्के सर असतील. ही स्पर्धा पार पाडण्यामध्ये एक मोलाचं सहकार्य आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर दीपक आडविलकर असतील, मंदार रसाळ असतील, अजय चव्हाण असतील, रोहन धनावडे असतील, यांचं देखील नितीन शेट्टे सर असतील, यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य आपल्याला पाहायला मिळतंय. माजी खासदार विनायकजी राऊत युवकांसाठी ही स्पर्धा राबवण्याची संकल्पना कोकणामध्ये प्रथमतः आपल्याला पाहायला मिळते. लांजा तालुक्यातील पहिलं बोकड चषक आपल्याला पाहायला मिळतंय. दरम्यान मॅच कडे वळूया. चांगला चेंडू हातायला गेला. डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटकाची देखील सांगता झाली. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 1 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 3 वरती जाऊन पोहोचल्या.
यश इथे मात्र अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय, एकेरी धाव पूर्ण केली जाते आणि बघता बघता 2 धावा देखील सुखरूपरित्या पूर्ण केल्या गेल्या आहेत. 2 धावेने धावसंख्या देखील 6 वरती जाऊन पोहोचल्या. सहा धावा आता मात्र धावफलकावरती लागल्या गेल्यात. निलेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या षटकासाठी 5 रन केले गेले निलेशला, स्वतः संघाचा कर्णधार आहे. यस पुन्हा एकदा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, पंच दंडित करतील. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव धावफलकावरती जोडली जाते आणि एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या आता मात्र 7 वरती जाऊन पोहोचल्या. नक्कीच थोडीशी शांत सुरुवात BYB देवदे संघाची. इथे मात्र खोलात टाकला होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट खराब झालाय आणि त्या खराब जजमेंटच्या जोरावरतीच 4 धावा देखील खर्च केल्या गेल्या आहेत. खराब क्षेत्ररक्षण आणि या 4 धावा देखील बॅटिंग टीमच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्या आहेत. धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचल्या. आता मात्र या षटकातील एक चौकार पाहायला मिळतोय. निलेशच्या विरोधात एक चौकार ठोकला गेलाय. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, बॅटची इनसाइड एज, बॅटची रुबी कट घेऊन विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू विसवलाय. डॉट बॉल हाताला गेलाय. चौकाराचं प्रत्युत्तर देण्याचं काम इथे मात्र पाहायला मिळतंय. नक्कीच एक चौकार लगावला, तदनंतर मात्र एक चांगला चेंडू हाताला गेला निलेश याच्याकडून. यस पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह केलं जाते, एकेरी धाव पूर्ण केली जाते आणि या एकेरी धावेने धावसंख्या आता मात्र 12 वरती जाऊन पोहोचले. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे आणि दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रसन्न जीत इथं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न थोडेसे फसताना पाहायला मिळत आहेत आणि हा चेंडू देखील डॉट बॉल हाताला गेलाय. जरूर एक चौकार आला, तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला निलेश याच्याकडून पाहायला मिळते. नक्कीच निलेश यांनी पाहायला गेलं तर रत्नागिरी येथे देखील चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाली होती. एका षटकामध्ये 3 विकेट मिळवण्यामध्ये देखील यशस्वी राहिले होते आणि या मॅच मध्ये देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी निलेश यांची पाहायला मिळते. यस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, या चेंडूवरती नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचले. एंड ऑफ 2 ओव्हर्स 12 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. थँक्यू सो मच. तिसऱ्या षटकासाठी कैलासवरती विश्वास दाखवला गेलाय. समीकरण आता मात्र बदललं गेलंय. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 35 धावांची गरज आहे. पहिला चेंडू वेगात टाकला होता, पहिला चेंडू डॉट बॉल हातायला गेलाय. नक्कीच चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय विवली संघाचं. पाहायला गेलं तर पहिल्या 2 षटकामध्ये थोडासा अडचणीत होता फलंदाजी करताना, पण तदनंतर मात्र जयेशची ती खेळी आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये शिरकाव झालाय विवली संघाचा आणि ही मॅच मध्ये आता पकड मजबूत करताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. राजला इथे मात्र काहीशी लय सापडत नाही. 6 चेंडू आणि 7 धावांवरती खेळतोय. थोडीशी शांत आणि संयमी खेळी त्याच्या बॅटमधून पाहायला जरूर मिळते. मात्र आता गरज आहे संघाला मोठ्या फटक्यांची, ते मोठे फटके खेळावे लागतील. यावेळेस खोलात टाकला होता, हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, एकेरी धाव पूर्ण झाले. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे
आणि 2 धावा देखील पळून पूर्ण करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र 14 वरती जाऊन पोहोचली आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. पहिल्या 3 चेंडूंवरती फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकामध्ये देखील 12 धावा खर्च झाल्या होत्या आणि या षटकामध्ये देखील आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत. विवली संघाचं वर्चस्व या मॅच मध्ये पाहायला मिळतंय आणि पकड मजबूत करताना पाहायला मिळतंय विवली संघ. येस, अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न पंच दंडित करतील. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव धावफलकावरती जोडली जाते आणि या एक्स्ट्रा धावेने धावसंख्या आता मात्र 15 वरती जाऊन पोहोचले आहे. पंधरा धावा आता मात्र धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. मॅच मध्ये पकड मजबूत करताना पाहायला मिळतोय विवलीचा संघ. लोअर फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. आता क्षेत्ररक्षण चांगलं झालंय पण पुन्हा एकदा थोडंसं फंबल झालंय आणि पुन्हा एकदा 2 धावा चोरण्यामध्ये यश आलंय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि प्रसन्न जीतला आपली विकेट आता मात्र सॅक्रिफाईस करावी लागते का? यस, प्रसन्न जीतला आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. दुसरा धक्का बसलाय प्रसन्न जीतच्या स्वरूपात. बाटर मैदानाच्या आतमध्ये छोट्या दाखल झालाय. संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र संघ अडचणीत आहे. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 30 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 30 धावांची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. यस, यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू विसवलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. नक्कीच धावसंख्या 17 वरती स्थिरावली गेली आहे. अजूनही 30 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 30 धावा असं समीकरण पाहायला मिळतंय. आता मात्र राजला मोठे फटके खेळावे लागतील. आतापर्यंत थोडीशी शांत बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अकुटप्पाचा बॉल शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील निर्धाव हातायला गेलाय. हे षटक नक्कीच चांगल्या प्रकारे हातायला गेलंय. षटक संपलंय. या षटकामध्ये धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 5 आणि समोरच्या संघाला अर्थातच BYB देवदे संघाला अडचणीमध्ये ठेवलंय कारण समीकरण मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू आणि 30 धावांचं पाहायला मिळतंय. या स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न.
पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय, समीकरण बदललं गेलंय. 5 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. संघाचा कर्णधार आता मात्र आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढेल का? ही मॅच जर विजय करून दिली, या 24 धावा जर बनवल्या गेल्या, तर इथून पुढे लांजाच्या तालुक्यामध्ये 365 दिवस छोट्याची चर्चा होईल. कारण पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय आणि समीकरण 5 चेंडू आणि 24 वरती येऊन ठेपलाय. यस, आता मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसवलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 4 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. आता मात्र 4 चेंडूवरती 4 षटकारे लगावावेच लागतील जर आपल्याला ही मॅच खिशात घालायची असेल तर. गोलंदाजी मार्कवरती आपण सुदेशला पाहतोय. शेवटच्या षटकासाठी विश्वास दाखवलाय. यस, यावेळेला अलॉंग द ग्राउंड फटका केला गेला. एकेरी धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय का? यस, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा देखील सुखरूपरित्या पूर्ण केल्या गेल्या. थोडंसं खराब कलेक्शन आणि त्या खराब कलेक्शनच्या जोरावरती 2 धावा पूर्ण केल्यात. 3 चेंडू आणि 22 धावांची अजूनही गरज आहे. छोट्याने नक्कीच एक षटकार मारून पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करण्याचा थोडासा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर मात्र सुदेशने देखील चांगला कमबॅक केलाय आणि आपल्या संघाला, अर्थातच विवली संघाला पुन्हा एकदा मॅच मध्ये जिवंत ठेवलाय. यावेळेस घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकेरी धाव पूर्ण केली जाते. डिक्लेअरच्या स्वरूपात ही एकेरी धाव धावफलकावरती जोडली जाते. आता मात्र मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. येणारे 2 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. मॅच पाहायला गेलं तर तशी थोडीशी विवली संघाच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कमी गतीचा बॉल, नक्कीच चांगला चेंडू हातायला गेलाय. या षटकातला आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. आता मात्र 1 चेंडू आणि 21 धावा म्हणजे या मॅच वरती विजयावरती शिक्कामोर्तब झालाय विवली संघाचा आणि पुढील फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी देखील तयार झालाय विवली संघ. शेवटचा बॉल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सामना संपलाय आणि सामना जिंकलाय तो म्हणजेच विवली संघाने. पुढील फेरीमध्ये देखील प्रवेश केला विवली संघाने.